एखाद्या आंतरराष्ट्रीय प्रवासाचा आपण विचार करूया. म्हणजे समजा प्रवासाची सगळी तयारी झाली आहे, बॅगा वगैरे पॅक आहेत, विमानाची वेळ अगदी जवळ आली आहे. हो, आणि प्रवाशाची उत्सुकता पण शिगेला पोचली असणार. अगदी. पण ऐन वेळेवर इमिग्रेशन ऑफिसर त्या प्रवाशाला थांबवतो आणि सांगतो की डिजिटल व्हिसावर एक छोटासा, अगदी किरकोळ वाटणारा तांत्रिक चेकमार्क नाहीये. अरे बापरे, म्हणजे एवढ्या छोट्याशा चुकीमुळे सगळा प्रवास तिथेच रद्द? हो ना, सगळं नियोजन तिथेच कोलमडून पडतं. केवळ एका तांत्रिक चुकीमुळे किंवा सिस्टममधल्या एका छोट्याशा त्रुटीमुळे माणसाचे कसे नुकसान होऊ शकते हे यावरून स्पष्ट होते. खरं तर हा एक अतिशय अचूक दाखला आहे. आपण आजच्या काळात सर्व काही डिजिटल आणि अचूक असल्याचं गृहीत धरतो, पण वास्तवात जेव्हा एखादी मोठी प्रशासकीय यंत्रणा डेटावर अवलंबून असते, तेव्हा एका छोट्या त्रुटीचा परिणाम कसा साखळी पद्धतीनं संपूर्ण व्यवस्थेवर होतो हे वारंवार दिसून येतं. बरोबर. आणि जर अशाच एका छोट्याशा क्लिक किंवा डेटा एंट्री अभावी हजारो शिक्षकांचा रोजगार आणि पगार पणाला लागला तर? तो तर खूपच गंभीर प्रश्न निर्माण होईल. नक्कीच. आणि म्हणूनच आजच्या ह्या विशेष सखोल विश्लेषणात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या परिपत्रकाचा आढावा घेणार आहोत. हे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने म्हणजेच माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाने 18 मार्च 2026 रोजी काढलेलं आहे. हो, आणि हे परिपत्रक वरवर पाहता एक सामान्य कागद वाटतो, पण तसं नाहीये. राज्याच्या शिक्षण व्यवस्थेतील एका मोठ्या प्रशासकीय पेच प्रसंगाकडे हे लक्ष वेधतं. अगदी खरंय. आजचे आपले मुख्य उद्दिष्ट हेच आहे की 2025-26च्या संचमान्यताचा जो रखडलेला प्रश्न आहे तो समजून घेणे, सोबतच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शालार्थ प्रणालीतून पगार थांबवण्याचा जो अत्यंत कडक इशारा या परिपत्रकात दिलाय त्यामागचं वास्तव उलगडणे. आणि हो, हे निर्णय आगामी शिक्षक भरतीवर कसा थेट परिणाम करणार आहेत हेही आपण या चर्चेतून उलगडून दाखवणार आहोत. तर मग आपण मूळ मुद्द्याला सुरुवात करूया. सर्वांत आधी मला हे समजून घ्यायचंय की 2025-26ची ही संच मान्यता अजूनही प्रलंबित काय? म्हणजे बघा, राज्यामध्ये तब्बल 1600 शाळांची संच मान्यता रखडली आहे. हा आकडा खूपच मोठा आहे. होय, आकडा मोठा आहे आणि इथेच या प्रक्रियेतील खरी गोम दडलेली आहे. यामागे कोणतीही मोठी धोरणात्मक अडचण नाहीये बरं का. मग नेमकं काय अडलंय? ही कारणं पूर्णपणे तांत्रिक आणि प्रशासकीय दिरंगाईची आहेत. म्हणजे शिक्षण विभाग आजकाल डेटाच्या अचूकतेवर प्रचंड अवलंबून आहे. आता ही संच मान्यतेची प्रक्रिया कशी चालते ती आपण थोडक्यात पाहूया. हो, म्हणजे ऐकणाऱ्यांनाही ती लिंक लागेल. विद्यार्थ्यांचे स्टुडंट पोर्टल आणि शाळेचे संच मान्यता पोर्टल हे एकमेकांशी सिंक झालेले असतात. जेव्हा शाळा स्तरावर मुख्याध्यापक किंवा लिपिक माहिती भरतात तेव्हा त्यात अनेक त्रुटी राहून गेल्या आहेत. म्हणजे माहिती चुकीची भरली गेलीये की अपूर्णच आहे? खरं तर दोन्ही गोष्टी आहेत. शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख आणि शाळा स्तरावरील लॉग इनमध्ये ही अपूर्णता प्रामुख्याने दिसून आली आहे. अच्छा, म्हणजे नेमकी कोणती माहिती? उदाहरणादाखल सांगायचं तर? उदाहरणार्थ, एखाद्या शाळेत विद्यार्थ्यांची नेमकी संख्या अचूक नमूद नसणे किंवा शाळेत सध्या किती पदे कार्यरत आहेत याचा आकडा सिस्टीमशी जुळत नसणे, शाळेचे माध्यम कोणते आहे, अनुदानाचा प्रकार कोणता आहे किंवा वर्ग आणि शाखा यांची अचूक नोंद नसणे. अरे बापरे, म्हणजे एवढ्या सगळ्या बेसिक गोष्टी चुकल्या आहेत. हो ना, आणि या सर्व गोष्टी सिस्टीममध्ये योग्य प्रकारे फीड न केल्यामुळे तो जो अल्गोरिदम असतो तो संच मान्यतेची प्रक्रिया पूर्णच करू शकत नाही. डेटा एंट्रीतील एका चुकीचा परिणाम संपूर्ण राज्याच्या शैक्षणिक नियोजनावर कसा होतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. पण एक मिनिट, इथे माझा थोडा गोंधळ उडालाय. म्हणजे आपण आता 2026 मध्ये आहोत. ही प्रक्रिया तर दरवर्षीच चालते ना. मग तरीही दरवर्षी हाच गोंधळ का होतो आणि केवळ एका स्तरावरच्या तांत्रिक त्रुटीमुळे संपूर्ण प्रशासकीय काम पूर्णपणे कसं ठप्प होऊ शकतं? याचं कारण असे आहे की ही एक चेन ऑफ अप्रूव्हल्स आहे, म्हणजे साखळी प्रक्रिया आहे. जोपर्यंत मुख्याध्यापक अचूक डेटा सबमिट करत नाही तोपर्यंत केंद्र प्रमुखाला तो डेटा व्हेरीफाय करता येत नाही. अच्छा, म्हणजे खालून वरपर्यंत एक पूर्ण साखळी आहे. अगदी बरोबर. तिथून गट शिक्षणाधिकारी आणि मग शिक्षणाधिकारी असा हा प्रवास असतो. जर पायाच कच्चा असेल, म्हणजेच विद्यार्थी संख्याच जर आधार कार्डशी जुळत नसेल तर वरच्या स्तरावरची सिस्टीम तो डेटा स्वीकारतच नाही. आणि डेटा स्वीकारला नाही तर पुढे काहीच होत नाही. हो, आणि जेव्हा संच मान्यता होत नाही तेव्हा शाळेत किती शिक्षक हवेत आणि किती अतिरिक्त आहेत म्हणजे सरप्लस आहेत याचा कोणताही अधिकृत आणि कायदेशीर आकडा शासनाकडे नसतो. आणि जर आकडाच नसेल तर कोणाला कुठे पाठवणार हा मोठा प्रश्न उभा राहतो.
कारण संच मान्यता हाच तो तांत्रिक पाया आहे ज्यावर शिक्षकांचं अस्तित्व आणि त्यांचा पगार अवलंबून असतो. अगदी तसंच. जर शासनाला हेच माहीत नसेल की एखाद्या शाळेत खरोखर किती विद्यार्थ्यांमागे किती शिक्षक आहेत, तर ते पुढील निर्णय कसे घेणार? आणि म्हणूनच अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन रखडते. बरं, मग या समस्येवर शासनाने या नव्या परिपत्रकातून काय तोडगा काढलाय? कारण जर 1600 शाळांचं काम असं थांबले असेल तर संपूर्ण राज्याची यंत्रणा थांबवणे हे काही परवडणारं नाहीये. खरंय. आणि म्हणूनच शासनाने इथे एक तात्पुरता प्रशासकीय तोडगा काढला आहे. ज्या शाळांचे 2025-26 ची संच मान्यता केवळ तांत्रिक कारणामुळे झालेली नाहीये, परंतु ज्यांची विद्यार्थी संख्या मागील वर्षाच्या तुलनेत कमी झालेली नाहीये. म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या टिकून आहे तिथे. हो, विद्यार्थ्यांची संख्या घटलेली नाहीये. अशा शाळांसाठी 2024-25 ची संच मान्यता आधार किंवा बेस म्हणून ग्राह्य धरली जाईल, असा निर्णय शासनाने घेतलाय. अरे वा, म्हणजे हा प्रकार मला आपल्या कॉम्प्युटरच्या सेफ मोड सारखा वाटतोय. सेफ मोड कसं काय? म्हणजे बघा, जेव्हा कॉम्प्युटर क्रॅश होतो किंवा एखादा नवीन अपडेट घेताना अडकतो तेव्हा आपण तो सेफ मोडमध्ये चालू करतो, जिथे फक्त जुनी आणि बेसिक सिस्टम चालते, जेणेकरून पूर्ण मशीन बंद पडू नये. शासनाचा हा जुना डेटा वापरण्याचा निर्णय अगदी त्या सेफ मोड सारखाच आहे. वाह, हे रूपक अतिशय चपखल आहे. सिस्टम पूर्णपणे बंद पाडण्यापेक्षा उपलब्ध असलेल्या जुन्या स्थिर डेटावर काम चालू ठेवणे हाच यामागचा मुख्य उद्देश आहे. पण मला इथे एक प्रश्न पडतोय, जर आपण जुन्या वर्षाचा डेटा वापरत आहोत तर मग नवीन डेटा गोळा करण्याचा अट्टाहास का? हा सेफ मोडचा उपाय म्हणजे शिक्षण विभागाने स्वतःचे मूळ तांत्रिक अपयश लपवण्याचा केलेला प्रयत्न तर नाही ना? तसं थेट म्हणता येणार नाही, पण हा उपाय तात्पुरता आहे. आणि ज्या शाळांची पटसंख्या यावर्षी वाढली आहे त्यांना तर या सेफ मोडचा तोटाच होईल ना, कारण त्यांना वाढीव पदे मिळणार नाहीत लगेच. हा, हे एक अत्यंत महत्त्वाचा आणि तार्किक प्रश्न तुम्ही उपस्थित केलात. होय, ज्या शाळांची विद्यार्थी संख्या वाढली आहे त्यांना याचा नक्कीच तात्पुरता फटका बसेल, कारण त्यांचे नवीन शिक्षक पद मंजूर होण्यास विलंब होईल. मग शासनाने असा निर्णय का घेतला असावा? कारण प्रशासनाचा सध्याचा प्राधान्यक्रम हा वाढीव पदे देण्यापेक्षा जे शिक्षक आधीच अतिरिक्त झाले आहेत त्यांचे लवकरात लवकर समायोजन करणे हा आहे. आणि त्यासाठी संपूर्ण यंत्रणा थांबवून ठेवता येत नाही. अच्छा, म्हणजे अडकलेल्या शिक्षकांना आधी मार्गस्थ करायचे. बरोबर. परिपत्रकात स्पष्ट निर्देश दिले आहेत की विभागीय शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे रिक्त पदांवर तातडीने समायोजन करावे. म्हणजे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना आता लवकरात लवकर दुसऱ्या शाळेत हलवले जाईल जिथे खरोखर शिक्षकांची गरज आहे. हे ऐकायला तसं खूप सकारात्मक वाटतं, पण या परिपत्रकातील पुढचा मुद्दा वाचल्यावर मात्र कुणाच्याही काळजाचा ठोका चुकेल. तुम्ही त्या इशाऱ्याबद्दल बोलत आहात ना? हो. या समायोजनाच्या आणि संच मान्यतेच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी शासनाने जो मार्ग निवडला आहे तो खूपच कठोर आहे. या परिपत्रकातील सर्वात गंभीर मुद्दा हा वेतनाशी निगडीत आहे. अगदी बरोबर. हा भाग खूपच संवेदनशील आहे. त्यात स्पष्ट लिहिलंय की जर सन 2025-26 ची संच मान्यता वेळेत पूर्ण झाली नाही तर मंजूर पदांपेक्षा जास्त असलेल्या पदांचे वेतन व भत्ते शालार्थ प्रणालीतून अदा केले जाणार नाहीत. हे वाचल्यावर मला खरोखर धक्काच बसला. कोणालाही बसेल, कारण हा थेट पोटापाण्याचा प्रश्न आहे. मला हे समजून घ्यायचे आहे की शालार्थ प्रणालीतून पगार थांबवणे म्हणजे नेमके काय? ही प्रणाली संच मान्यतेशी तांत्रिकदृष्ट्या जोडलेली कशी असते? हे बघा, शालार्थ प्रणाली ही केवळ एक पगार काढण्याची साधी एक्सेल शीट नाहीये. ती एक अत्यंत प्रगत आणि स्वयंचलित पेरोल सिस्टम आहे. ही प्रणाली थेट संच मान्यतेच्या पोर्टलशी API-द्वारे जोडलेली असते. म्हणजे दोन्ही सिस्टम एकमेकांशी बोलतात. हो, जेव्हा संच मान्यता पूर्ण होते तेव्हा शाळेत किती पदे मंजूर आहेत याचा डेटा शालार्थ सिस्टममध्ये आपोआप जातो. म्हणजे जर संच मान्यता पोर्टलवर एखाद्या शाळेला 10 शिक्षक मंजूर असतील तर शालार्थ सिस्टम फक्त त्या 10 शिक्षकांचेच पगार जनरेट करेल. अगदी अचूक. शालार्थ प्रणालीतील तो जो अल्गोरिदम आहे तो मंजूर पदांशी मॅप केलेला असतो. जर डेटा मॅच झाला नाही किंवा एखाद्या शाळेची संच मान्यता झालीच नसेल तर सिस्टम ऑटोमॅटिकली पगार जनरेट करतच नाही. अरे बापरे. यासाठी कुठल्याही अधिकाऱ्याला व्यक्तिशः पगार थांबवण्याची गरज नसते. तो अल्गोरिदमच ते काम थांबवतो.
शासनाने हाच इशारा दिला आहे की जर तुम्ही त्रुटी दूर करून संचमान्यता पूर्ण केली नाही तर वाढीव किंवा अतिरिक्त पदांचे पगार शालार्थ सिस्टममधून निघणारच नाहीत. पण हे अत्यंत अन्यायकारक नाही का? म्हणजे विचार करा, एक सामान्य शिक्षक जो रोज शाळेत जातोय, 40-50 मुलांना प्रामाणिकपणे शिकवतोय, त्याचा काय दोष? खरंय, वैयक्तिक पातळीवर तो शिक्षक यात काहीच करू शकत नाही. जर केंद्रप्रमुखाने, लिपिकाने किंवा मुख्याध्यापकाने वेळेत डेटा एंट्री केली नाही किंवा आधार कार्डच्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी संख्या सिंक झाली नाही, तर त्याची शिक्षा त्या सामान्य शिक्षकाला त्याचा पगार थांबून का दिली जात आहे? हा मुद्दा भावनिकदृष्ट्या आणि नैतिकदृष्ट्या अतिशय रास्त आहे. त्या शिक्षकाचा खरोखरच काहीही दोष नसतो. पण जेव्हा आपण प्रशासकीय दृष्टिकोनातून याकडे पाहतो तेव्हा एक वेगळं वास्तव समोर येतं. म्हणजे प्रशासनाची पण काहीतरी अडचण असेलच? हो. शासन वारंवार सूचना देते, मुदतवाढ देते, तरीही जेव्हा 1600 शाळांची माहिती अपूर्ण राहते तेव्हा प्रशासकीय पातळीवर एक प्रकारची कोंडी निर्माण होते. काम वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी शासनाकडे अशा आर्थिक निर्बंधांशिवाय दुसरा प्रभावी मार्ग उरत नाही. म्हणजे ही एक प्रकारची कडक कारवाई किंवा थोडक्यात ब्लॅकमेलिंगच म्हणता येईल, जेणेकरून शाळा व्यवस्थापनावर दबाव येईल. प्रशासनाच्या भाषेत याला उत्तरदायित्व निश्चित करणे किंवा फिक्सिंग अकाउंटेबिलिटी म्हणतात. हा एका हत्यारासारखा वापरलेला उपाय आहे. यामागील तांत्रिक तर्क असा आहे की जेव्हा पगारावर गदा येईल तेव्हा आपोआपच मुख्याध्यापक, संस्थाचालक आणि संबंधित अधिकारी जागे होतील. आणि मग ते धावपळ करून काम पूर्ण करतील. होय, ते तातडीने रात्रंदिवस एक करून सर्व त्रुटी दूर करतील आणि संचमान्यता पूर्ण करून घेतील अशी शासनाची अपेक्षा आहे. पण या सगळ्यात त्या शिक्षकाची जी मानसिक अवस्था होते त्याबद्दल कोणीच विचार करत नाही असं मला वाटतं. म्हणजे महिन्याचं घर खर्चाचं बजेट, बँकेचे EMI, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, या सगळ्या गोष्टी एका झटक्यात अनिश्चिततेच्या गर्तेत ढकलल्या जातात. हे अगदी खरं आहे. केवळ एका पोर्टलवर अप्रूव्ह नावाचं बटन क्लिक न झाल्यामुळे एखाद्या कुटुंबाचा उदरनिर्वाह थांबू शकतो, हे ऐकायला खूपच भयानक वाटतं. म्हणूनच या परिपत्रकात पुढची तातडीची पावले उचलण्याची जबाबदारी शाळा स्तरावर निश्चित करण्यात आली आहे. आता वेळ दौडायला अजिबात वाव नाहीये. मग आता या समस्येतून बाहेर पडण्यासाठी तातडीने काय करावे लागेल? शाळा स्तरावर मुख्याध्यापकांनी किंवा कर्मचाऱ्यांनी कोणती पावले उचलणे अनिवार्य आहे? आता सर्वात पहिले आणि तातडीचे पाऊल म्हणजे ज्या 1600 शाळांची संचमान्यता प्रलंबित आहे तिथल्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या माहितीत असलेल्या सर्व त्रुटी शोधून काढणे. म्हणजे सेल्फ ऑडिट केल्यासारखं? अगदी बरोबर. विद्यार्थ्यांची संख्या आधार कार्डशी तंतोतंत जुळतेय का, कार्यरत पदे बरोबर नोंदवली आहेत का, शाळेच्या माध्यमाची आणि अनुदानाच्या प्रकाराची अचूक नोंद आहे का, हे सर्व तपासून शिक्षण विभाग स्तरावर या त्रुटी तातडीने दूर करून घेणं आवश्यक आहे. आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत पगाराची ती टांगती तलवार कायम राहणार. नक्कीच. आणि या सगळ्या प्रशासकीय गोंधळाचा परिणाम फक्त सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांवरच होणार नाहीये. मला वाटतं याचा सर्वात मोठा फटका त्या हजारो तरुण उमेदवारांना बसेल जे आगामी शिक्षक भरतीची वाट पाहतायत. हो, हा एक अतिशय महत्त्वाचा धागा आहे या चर्चेचा. 2025-26च्या शिक्षक भरतीवर या संच मान्यतेच्या आणि समायोजनाच्या गोंधळाचा नेमका काय परिणाम होईल? म्हणजे जागा वाढणार की कमी होणार? हा या चर्चेचा सर्वात महत्त्वाचा आणि भविष्याशी निगडीचा पैलू आहे. याचं उत्तर या समायोजन प्रक्रियेतच दडलेले आहे. मगाशी तुम्ही सेफ मोडचं उदाहरण दिले, आता मी एक डिफ्रॅगमेंटेशनचं उदाहरण देते. डिफ्रॅगमेंटेशन म्हणजे कॉम्प्युटरची मेमरी जशी आपण व्यवस्थित लावतो तसे काहीतरी? बरोबर ओळखलत. जेव्हा कॉम्प्युटरची मेमरी विस्कळीत होते तेव्हा आपण डिफ्रॅगमेंटेशन करून फाईल योग्य जागी लावतो, ज्यामुळे नेमकी किती जागा रिकामी आहे, म्हणजे फ्री स्पेस किती आहे हे सिस्टमला समजते. राज्य शासनाची ही समायोजन प्रक्रिया म्हणजे प्रशासकीय डिफ्रॅगमेंटेशनच आहे. अच्छा, म्हणजे शिक्षकांना त्यांच्या योग्य जागी बसवणे. हो, जोपर्यंत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना योग्य त्या रिक्त पदांवर सामावून घेतले जात नाही तोपर्यंत राज्यात खरोखर किती पदे रिक्त आहेत याचा अचूक मॅट्रिक्स किंवा बिंदू नामावली शासनाला तयार करता येत नाही. म्हणजे जोपर्यंत ही अंतर्गत हालचाल पूर्ण होत नाही तोपर्यंत नवीन भरतीसाठी किती जागा आहेत हे पवित्र पोर्टलवर टाकताच येणार नाही. तंतोतंत. जर हे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाले नाही तर शासनाला केवळ कागदावर खूप जागा रिक्त दिसतील, पण प्रत्यक्षात तिथे अतिरिक्त शिक्षक पाठवायचे असतील. त्यामुळे ही प्रक्रिया म्हणजे नवीन भरती करण्यापूर्वी घराची साफसफाई करून जागा निश्चित करण्यासारखी आहे.
हे समायोजन जितक्या जलद गतीने होईल तितक्या लवकर आगामी भरतीचं चित्र स्पष्ट होईल. बरोबर. आगामी 2025-26च्या शिक्षक भरतीसाठी जागांचा स्पष्ट आकडा यावरच अवलंबून आहे. आणि मग जागा वाढणार की कमी होणार याचा अंदाज कसा येईल? जर अनेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढली असेल आणि संच मान्यता सुरळीत झाली तर साहजिकच नवीन पदे निर्माण होतील आणि भरतीसाठी जागा वाढतील. आणि जर विद्यार्थी संख्या कमी झाली असेल तर मात्र नवीन भरतीतील जागा कमी होऊ शकतात. कारण अनेक शाळांमध्ये पटसंख्या कमी झाली असेल तर शिक्षक अतिरिक्त ठरतील आणि शासनाचे पहिले प्राधान्य हे आधीपासून सेवेत असलेल्या अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेण्याला असते, नवीन उमेदवारांना घेण्याला नाही. म्हणजे जे उमेदवार रात्रंदिवस अभ्यास करून टेट परीक्षा देऊन शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांच्या भविष्याची चावी या 18 मार्च 2026च्या परिपत्रकात आणि त्या 1600 शाळांच्या संच मान्यतेत अडकली आहे. अगदी खरंय. या समायोजनाच्या वेगावरच पवित्र पोर्टलची पुढची जाहिरात अवलंबून आहे. बापरे, हे सगळं खूपच एकमेकांत गुंतलेलं आहे. हो, ही एक अत्यंत गुंतागुंतीची साखळी प्रक्रिया आहे. अचूक डेटा एंट्रीतून संच मान्यता पूर्ण होणे, संच मान्यतेतून अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होणे, त्यातून रिक्त पदांचा अचूक आकडा समोर येणे आणि मग त्यातून नवीन शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा होणे. आणि या साखळीतील एक जरी दुवा निखळला तरी पूर्ण प्रक्रिया थांबते. नक्कीच. आणि या सगळ्या साखळीला गती देण्यासाठीच, थोडा कठोर भाषेत सांगायचं तर, प्रशासनाला कामाला लावण्यासाठीच शालार्थ प्रणालीचा पगार रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे. खूपच सविस्तर आणि डोळे उघडणारी माहिती आज समोर आली आहे. तर आजच्या या विशेष चर्चेतून आपण काय महत्त्वाचे मुद्दे शिकलो याची वेगाने उजळणी करूया. हो, नक्कीच. पहिली महत्त्वाची गोष्ट, राज्यात तब्बल 1600 शाळांची 2025-26ची संच मान्यता अजूनही केवळ तांत्रिक त्रुटींमुळे आणि अपूर्ण माहितीमुळे रखडली आहे. दुसरी गोष्ट, प्रशासकीय यंत्रणा ठप्प होऊ नये म्हणून शासनाने ज्या शाळांची विद्यार्थी संख्या कमी झालेली नाही त्यांच्यासाठी मागील वर्षाची म्हणजे 2024-25ची संच मान्यता आधार म्हणून घेण्याचा निर्णय घेतला आहे. आणि यामुळे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जलद गतीने होण्यास मदत होईल. बरोबर. तिसरी गोष्ट, हे समायोजन पूर्ण झाल्यावरच आगामी 2025-26च्या शिक्षक भरतीसाठी खऱ्या अर्थाने किती जागा रिक्त आहेत याचा अचूक अंदाज येईल. आणि चौथी आणि सर्वात गंभीर गोष्ट, शालार्थ प्रणालीचा इशारा. अगदी. जर हे काम शाळांनी आणि अधिकाऱ्यांनी वेळेत पूर्ण केले नाही तर शालार्थ या स्वयंचलित प्रणालीतून अतिरिक्त पदांचं वेतन आणि भत्ते थांबवण्याचा शासनाचा अत्यंत कडक इशारा आहे. या संपूर्ण प्रकरणातून प्रशासकीय प्रक्रियांमध्ये पारदर्शकता, वेळेचं नियोजन आणि डेटाची अचूकता किती महत्त्वाची भूमिका बजावते हे पुन्हा एकदा अधोरेखित होते. एक छोटीशी डेटा एंट्री एखाद्या मोठ्या धोरणाला कशी खीळ घालू शकते हे आपण आज पाहिलं. मी पूर्णपणे सहमत आहे, पण ही चर्चा संपवताना माझ्या मनात एक विचार घोळतोय जो मला ऐकणाऱ्यांसमोरही ठेवायचा आहे. आपण आजच्या अशा एका प्रगत डिजिटल युगात वावरत आहोत जिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एका सेकंदात हजारो पानांची माहिती विश्लेषित करतं. हो, तंत्रज्ञान खूप पुढे गेलंय. जिथे सगळी माहिती एका क्लिकवर आणि क्लाउडवर उपलब्ध असायला हवी तिथे केवळ एका रकान्यातील डेटा एंट्रीच्या त्रुटीमुळे किंवा पोर्टल सिंक न झाल्यामुळे शिक्षकांचे पगार थांबवण्यापर्यंत वेळ येते. हा एक मोठा विरोधाभास आहे. नक्कीच. तंत्रज्ञान हे मुळात प्रशासकीय प्रक्रियांना सोपे करण्यासाठी, लालफितशाही कमी करण्यासाठी आणि मानवी चुका टाळण्यासाठी आले होते. पण तेच तंत्रज्ञान आता अशा प्रक्रियांना अधिक गुंतागुंतीचे आणि तणावपूर्ण बनवत आहे का? विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा. शिक्षण व्यवस्था जिचे मूळ काम ज्ञानदान करणे आहे ती केवळ कागदपत्रांच्या, परिपत्रकांच्या आणि डिजिटल डेटाच्या जंजाळात अधिकाधिक अडकत चालली आहे का? सुरुवातीला आपण जे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उदाहरण दिले तसे आपण एक भव्य आणि अद्ययावत असे डिजिटल प्रशासनाचे विमानतळ तर बांधले आहे, पण आपला स्कॅनरच जर काम करत नसेल आणि त्यामुळे प्रवाशांनाच वेठीस धरले जात असेल तर त्या भव्य तंत्रज्ञानाचा खरोखरच काही उपयोग आहे का? याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आजची ही सविस्तर चर्चा आपण इथेच थांबूया.